शासनाच्या बँक धानीच्या धोरणामुळे जीव ऊर्जा उद्योग बंद। सविस्तर बातमी अशी, नांदेड MIDC सिडको येथील जीव ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड उद्योगाची संपत्ती बँकेच्या ताब्यात न देण्याचा उद्योजक वसंत कुलकर्णी यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी। माझं नाव वसंत कुलकर्णी, कारखान्याचं नाव आहे जीव ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड। मी कारखान्याचा कार्यकारी संचालक आहे। इथे आम्ही 2019 मध्ये शेवटचा हप्ता भेटलेला लोन 9 कोटी रुपये लोन अभ्युदय बँकेकडून घेतलं आणि आम्ही पूर्ण आमचे बाकीचे पैसे लावून 25 कोटी रुपयाचा कारखाना उभा केला, जो की पॅकेजिंगला लागणाऱ्या कागदाचा कारखाना होता आणि त्याची 40 टन पर डेची कॅपॅसिटी होती। आम्ही फेब्रुवारीमध्ये याचं ट्रायल प्रोडक्शन घेतलं। बँकेने आम्हाला वर्किंग कॅपिटल देतो म्हणून दिलं नाही, त्या उलट त्यांनी आम्हाला आमचा कारखाना NPA केला म्हणून सांगितलं, जेव्हा की कुठल्याही प्रचलित नियमानुसार RBI किंवा MSMEच्या नियमानुसार आमचा कारखाना NPA होत नाही, कारण आम्ही इंटरेस्ट हे रेग्युलरली पे करत होतो आणि आम्हाला फक्त इंटरेस्टच फेब्रुवारीपर्यंत भरायचं होतं। नंतर तो कोविड पिरियड लागला, मग गव्हर्नमेंटने कारखाना म्हणजे बंद केला वगैरे झालं ते। तर पण वसुलीसाठी म्हणून त्यांनी आम्हाला जेव्हा नोटीस पाठवली बँकेने, तेव्हा कलेक्टरनी काहीही कुणालाही न विचारता, आम्हालाही न विचारता त्यांनी आमचा कारखाना आणि आमच्या घराच्या जप्तीच्या हुकमावर सही केली। तेव्हा कलेक्टर साहेबांच्याकडे आमचं एक पत्र पेंडिंग होतं की बा आम्हाला तुम्ही विचारून आम्हाला सांगून मग तुम्ही असं काय आलं तर सही करा, पण कलेक्टर साहेबांनी ते काही आवश्यक वाटलं नाही, त्यांनी सरळ सही केली। त्यामुळे आमचा कारखाना जप्त करण्यात आला। म्हणजे 9 कोटी कर्जाच्या पोटी 25 कोटीचा कारखाना, चालू कारखाना, ज्यात 100 लोकांना काम मिळालं होतं किंवा चालू होतं, त्या लोकांना त्यांनी बाहेर काढून कारखाना बंद केला। आता त्यांनी त्यांच्याकडे कारखाना 25 कोटीचा कारखाना असताना देखील हे आमचं 50 लाखाचं घर जप्त करून पाहत आहे आणि सोमवारी त्यांनी आम्हाला जप्तीची वेळ दिलेली आहे, जप्तीची तारीख दिलेली आहे सोमवारी 30 तारखेला। आता ह्याच्यामध्ये पण पूर्णपणे म्हणजे कायदा पायदळ तुडून कलेक्टर साहेबांनी पण सही केलेली आहे, कारण हे घर जे आहे हे सिडकोच्या मालकीचं घर असून आम्ही तिथे लीज होल्डर आहेत, लीज होल्ड प्रॉपर्टी, आम्ही लेसी आहेत, म्हणजे किरायाने राहतो तिथे नियमाप्रमाणे। आणि कायदा असं सांगतो की लीज होल्ड प्रॉपर्टी जर मूळ मालकाची परवानगी नसेल तर कुणालाही हस्तांतर करता येत नाही, ट्रान्सफर होत नाही, कोणी ताब्यात घेऊ शकत नाही, मॉर्टगेज होऊ शकत नाही। हे सगळं असं त्यांनी कायदा सांगतो। कलेक्टर साहेबांचा कायदा समजतो, तरी पण त्यांनी असं का केलं त्यांनाच माहिती। आता ह्याच्यामध्ये कुणाचा इंटरेस्ट आहे काय नाही आम्हाला माहिती नाही। आता आमचा कारखाना एक खूप व्हॅल्युएबल कारखाना आहे, नॅशनल हायवे टचिंगला सिडकोच्या समोर आहे, त्याच्यामुळे त्यांनी आमच्या माहितीप्रमाणे तो कारखाना ही प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी म्हणजे हडप करण्यासाठी म्हणून त्यांनी ते कारखाना ताब्यात घेतला। पण त्यांना आता घर का पाहिजे हे आम्हाला माहित नाही। आता मागणी नेमकी काय तुमची? आमची मागणी की बाबा तुम्ही एक 15 दिवस तरी कमीत कमी कारखान्याची जप्ती जी आहे, घराची जप्ती पुढे टाकला, म्हणजे आम्ही जाऊन बँकेसोबत काहीतरी सेटलमेंट करून आता आम्ही दुसऱ्या कुणाकडनं पैसे घेऊन किंवा आणखी एखादा पार्टनर शोधून आम्ही हे प्रकरण मिटवून एकदा बँकेपासून मुक्त व्हायचं, कारण बँकेने आम्हाला आतापर्यंत मुक्त होऊ दिलेलं नाही। आम्ही दुसऱ्या बँकेकडनं कर्ज घेऊन बँकेला पूर्ण पैसे भरतो म्हणून सांगून त्यांची NOC मागितली, ती पण बँक द्यायला तयार नाही। आता आज बँक ही अवसानात जायची वेळ आलेली आहे। ही बँक अशाच प्रकरणामुळं, अशाच वागण्यामुळं बँकेची परिस्थिती अतिशय वाईट आहे, बँक केव्हाही बुडू शकते। म्हणून आम्हाला जर 15 दिवस वेळ दिला तर आम्ही बँकेकडे जाऊन त्यातनं काहीतरी रस्ता काढून सेटलमेंट करून घेऊन कुणाकडून तर पैसे घेऊन बँकेला पैसे देऊन आम्ही याच्यातनं मोकळं होऊ शकतो। फक्त म्हणजे घर मिसेसच्या नावाने आहे आणि मिसेस ही डायरेक्टर आहे, जीव ऊर्जा म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, त्या कंपनीची डायरेक्टर आहे आणि डायरेक्टर हे गॅरंटर आहेत, म्हणून
आणि घर तिच्या नावाने आहे, म्हणून त्या घराला तिने जप्त केलं. जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला सहकार्य केले की नाही? जिल्हाधिकाऱ्याचाच पूर्ण हात आहे की ज्यांनी केलेला खेळ आहे हा. जिल्हाधिकाऱ्याच्या मुळेच आज आमची ही वाईट परिस्थिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला बोलावलं असताना सांगितलं असतं की हे प्रकरण, हे कारखाना वाचवण्यासाठी तुम्हाला असं आम्ही एनओसी द्यायला लावतो बँकेकडनं, आणि जर एनओसी भेटली असती आम्हाला, आम्ही दुसऱ्या बँकेकडनं पैसे घेतलो असतो आणि त्या बँकेचे पैसे परतफेड करून लगेच आमचा कारखाना इतका छान चालू राहिला असता. पण असा कारखाना इथं नाही आहे नांदेडला. अशा प्रकारचा कारखाना नांदेडला नाही आणि ह्या पेपरची अतिशय डिमांड आहे. तुम्ही बँकेकडून कर्ज किती घेतलं? 9 कोटी. मध्यवर्ती बँकेकडून का? नाही, अभिलय कोऑपरेटिव्ह. तुमचा आता कारखाना कोणी जप्त केला? अभिलय कोऑपरेटिव्ह बँक ते मध्यवर्ती बँक चुकून टाकलंय.